शिवसेनेचे विकासरावजी बाजपूर तात्या गायकवाड म्हणून या ठिकाणी उपस्थित असणारे गावातील सर्व वडीलधारी मंडळी, तरुण कार्यकर्ते, शेतकरी बांधव, दुपारचे 12 वाजलेले आहेत. शेतातले काम असताना सुद्धा आपण मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आपलं सुरुवातीला मनपूर्वक आभार मानतो. झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना आपण अतिशय चांगल्या पद्धतीने मतदान केल्याबद्दल आपल्या गावाचं हार्दिक अभिनंदन मी या ठिकाणी करतो. आता जनार्दन मामाचं भाषण ऐकलं आणि त्यांच्या भाषणामध्ये सर्व गोष्टीचा समावेश या ठिकाणी झालेला आहे. शेतकऱ्याच्या मनामध्ये काय खदखद आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसलेलं आहे. अतिशय अभ्यासपूर्ण भाषण त्यांनी या ठिकाणी केलं आणि आपले सेनेचे अध्यक्ष यांनी त्यांच्या भाषणातून त्यांची पक्षाबद्दलची निष्ठा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. पवार साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, राहुलजी गांधी असतील, यांच्याबद्दल लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक सहानुभूतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं आणि तेच वातावरण आज विधानसभेमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. आज महाविकास आघाडीच्या बद्दल महाराष्ट्रामध्ये एक लाट निर्माण झालेली आहे. परंतु हे करत असताना हे वातावरण टिकून धरण्याची जबाबदारी आपल्या सर्व कार्यकर्त्यांवर आहे. लोकसभेच्या वेळेस शिवसेनेचा कार्यकर्ता, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये गाव पातळीवर नैसर्गिक युती झाली होती. त्या युतीमुळं आपला हा विजय या ठिकाणी होऊ शकला. मी या ठिकाणी लांबचं काही बोलणार नाही. 15 वर्षामध्ये मी आमदार असताना सिंचनाची कामं करण्यासाठी मी प्रयत्न केला. आपल्या तालुक्यातलं हातोऱ्याचा तलाव, कडकनाथवाडीचा तलाव, दुधाळवाडीचा तलाव, लिंगी पिंपळगावचा तलाव, इस्रूपचा तलाव हे आपण पूर्ण केले. एमसीबीच्या बद्दल म्हटलं तर यशवंतीचा 33 केवी, पारडीचं 33 केवी, बावीचं 33 केवी, लिंगी पिंपळगावचं 33 केवी आपण पूर्ण केलं. ह्या 5 वर्षामध्ये ह्या आमदारानं एक तलाव केलेला असलं तर तुम्ही मला सांगा. एक 33 केवी केली असेल तर तुम्ही मला या ठिकाणी सांगावं. आपण वाशीसारख्या शहरामध्ये कोर्टाची बिल्डिंग पूर्ण केली, सेंट्रल बिल्डिंग पूर्ण केली, त्याच्यामध्ये तहसील ऑफिस आहे, तुमचं पंचायत समितीचं ऑफिस आहे, कृषी ऑफिस आहे, रजिस्ट्री ऑफिस आहे. एका जागेवर ह्या सर्व ऑफिसेस आपण केलेले आहेत. ह्या 5 वर्षामध्ये एखादं तरी नवीन प्रशासकीय इमारत आपल्या वाशी तालुक्यामध्ये झाली का याचा विचार आपण या ठिकाणी करावा. जे खातं आपल्या आमदारांकडे आहे, पालकमंत्र्याकडे आहे, त्या आरोग्य खात्याचं एखादा तरी दवाखाना या 3 तालुक्यामध्ये ह्या 5 वर्षामध्ये सुरू झालेला तुम्ही मला दाखवा. मी अशी टीका केल्यावर त्यांनी सांगितलं, बघा हे आमचं काम चालू आहे, पिलरचे फोटो आम्हाला दाखवले. आमचं म्हणणंच हे आहे की बाबा तुम्ही 5 वर्षापासून आमदार आहात, 3 वर्ष विधान परिषदेवर होतात, 5 वर्ष विधानसभेवर आहात, 2दा पालकमंत्री होतात आणि 8 वर्ष तुम्ही सत्तेत आहात आणि आज सुद्धा तुम्ही आम्हाला पिलर उभा करतानाचे बांधकामाचे फोटो दाखवता. तुमच्याकडे आरोग्य खातं आहे, तुम्ही जर हे दवाखाना डॉक्टर आणून तिथं रुग्णाला सेवा देत असतानाचा फोटो दाखवला असता, तो व्हिडिओ दाखवला असता तर आपण या ठिकाणी समजू शकलो असतो. आज आपण आजारी पडलं तरी आपल्या जुन्या दवाखान्यामध्ये जाऊनच आपल्याला ऍडमिट व्हावं लागतंय. नवीन ह्या आमदारांनी केलेल्या कुठल्या दवाखान्यामध्ये जाण्याची संधी आपल्याला या ठिकाणी नाही आणि म्हणून 5 वर्षामध्ये ह्यांनी काहीच केलेलं नाही. लोकसभेमध्ये तर फटका बसलाय. सोयाबीनचा प्रश्न होता, कांद्याचा प्रश्न होता, दुधाचा प्रश्न होता. आपण आपला पराभव मान्य केला. पीक विम्याच्या प्रश्नाबद्दल आपण आंदोलन केलं, दुधाचं आंदोलन केलं, सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे म्हणून आंदोलन केलं आणि हे करत असताना लोकसभेची निवडणूक ही सोयाबीनच्या भावावर झाली. अनेक मुद्दे होते, त्यापैकी एक मुद्दा सोयाबीनचा भाव, दुधाचा भाव आणि कांद्याचा भाव आणि इतर शेतकऱ्याच्या पिकाच्या भावाचा सर्वात महत्वाचा प्रश्न होता. लोकसभेनंतर तरीही माणसं सुधारतील असं वाटलं होतं, परंतु लोकसभेनंतर काय झालं, दुधाला भाव मिळाला नाही,
जे अनुदान त्यांनी डिक्लेअर केलं ते सुद्धा मिळालं नाही. सोयाबीनचा भाव लोकसभेला 5,000 होता तरी लोक ओरडत होती. आज तर 4-4.5 हजारापर्यंत सोयाबीनचा रेट आलेला आहे. आणि मग इतर पिकाची सुद्धा तीच परिस्थिती. शेतकऱ्यांचं जर विकास व्हायचा असेल, प्रगती व्हायची असेल तर त्यांच्या धान्याला योग्य भाव मिळाला तर त्यांना पीक विम्याची गरज नाही, त्यांना कोणत्या अनुदानाची गरज नाही, त्यांना कोणत्या कर्जाची गरज नसते. हा विषय आपण या ठिकाणी समजून घेण्याची गरज आहे. ठीक आहे, 5 वर्षामध्ये आपण काय केलं, विरोधी पक्षामध्ये असताना काय केले तुम्हाला सांगितलं. पण ज्यांना आपण आमदार म्हणून निवडून दिलं त्यांनी काय केलं मतदारसंघामध्ये, याची तुलना आपण या ठिकाणी करणं गरजेचं आहे. 5 वर्षामध्ये कोणतंही मोठं काम केलं नाही म्हटल्यानंतर सरकारने आता नवीन योजना काढली, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. ही योजना तुमचं सरकार आल्यावर तुम्ही सुरू केली असली 2 वर्षापूर्वी तर महिला भगिनींना आधार झाला असता. परंतु ही योजना फक्त इलेक्शन पुरतं चालू केलेली आहे, इलेक्शनच्या मतदानासाठी आहे. 15 दिवसामध्ये तुम्ही अर्ज मागवून घेतले महिलांचे, 15 दिवसामध्ये मंजूर केले आणि लगेच 15 दिवसामध्ये तुम्ही त्यांच्या खात्यावर पैसे टाकले. म्हणजे 1.5 महिन्यात सगळा कार्यक्रम उरकला. एवढं फास्ट काम का झालं तर हे पैसे एकदाच तुम्हाला महिलांना द्यायचे होते निवडणुकीपुरते. परंतु पवार साहेबांनी काल सांगितलेले की ही योजना आपण चालू ठेवणार आहोत, 1,500च्या ऐवजी 3,000 महिलांना देणार आहोत. हे आपण महिलांना समजून सांगण्याची गरज आहे. जसं तुम्ही महिलांना ही योजना राबवली तशी संजय गांधी निराधार योजना का राबवली नाही. इथं अंध अपंग महिला भगिनी विधवा स्त्रिया असतील त्यांचे देखील फॉर्म तुम्ही 15 दिवसात भरून घ्यायला पाहिजे होते, 15 दिवसात मंजूर करायला पाहिजे होते आणि 15 दिवसात लगेच त्यांच्या खात्यावर नवीन लोकांच्या पेमेंट टाकायला पाहिजे होतं. हे तुम्ही केलं नाही. कारण एकदा संजय गांधी मध्ये पगार झाली मंजूर तर ती आयुष्यभर द्यावे लागते. म्हणून त्यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या पगारी मंजूर केलेल्या नाहीत. आज आचारसंहिता लागल्यावर लाडकी बहीण योजनेची पगार बंद झाली, कारण ती एकदाच देता येत होती. परंतु आचारसंहिता असताना सुद्धा संजय गांधी निराधार योजनेच्या पगारी द्याव्या लागतात सरकारला, कारण ती सरकारची जबाबदारी, ती कायमस्वरूपी योजना आहे. हा फरक आपल्यातला आणि त्यांच्यातलाही आपण या ठिकाणी समजून घेण्याची गरज आहे. 5 वर्षांमध्ये ह्या आमदारांनी काही केलं नाही. महिला बचत गटाला 1,500 रुपये दिले, साखर 5 किलो दिली, मुरुम टाकला. ह्या सगळ्याची बेरीज जर आपण केली तर महिन्याला, वर्षाला, 5 वर्षाला एका महिलेला 2,000 रुपये दिले असं आपण समजू. 2,000 5 वर्षाला म्हटलं तर दिवसाला 1 रुपया सुद्धा महिलाला येत नाही. महिलांनी काही त्यांना पैशासाठी गेल्यास मतदान केलं नव्हतं. त्यांच्या बचत गटाला त्या ठिकाणी त्यांना मार्केट उपलब्ध करून देऊ त्यांच्या वस्तूला, म्हणून महिला भगिनींनी गेल्यास त्यांना मतदान केलेलं होतं. 5 वर्षामध्ये बचत गटाचं नाव घेतलं नाही, कसली योजना राबवली नाही आणि आता इलेक्शन आल्यावर परत एकदा पैसे देण्याचं काम त्यांनी ठिकाणी केलेलं आहे. आपण 5 वर्षापासून संवाद दौरा करतोय, लोकांना भेटतोय, गावामध्ये जातोय, परंतु तानाजी सावंत यांनी सुद्धा आपल्या सरकार संवाद दौरा आपलं कॉपी करून सुरू केला. 2-3 दिवसातच त्यांना दौरा बंद करावा लागला, गुंडाळून ठेवावा लागला. कारण गावामध्ये गेले की लोक विरोध करायला लागले. एका शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला तर त्यांनी शेतकऱ्याची अवकात काढली. आता इलेक्शन मध्ये हे शेतकरी त्याची अवकात काढल्याशिवाय राहणार नाहीत, हे देखील मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो. मग संवाद दौरा बंद केला. मग काय केलं पाहिजे तर म्हणाले गर्दीत जमना. मग म्हणाले आपण असं करू, ऑर्केस्ट्रा ठेवू, महिलांना साड्या देऊ. हे ऑर्केस्ट्रा ठेवण्याचं काम आपल्या गणपतीची मंडळाची पोरं सुद्धा ठेवतात, त्याला सुद्धा गर्दी जमते. आणि मग त्या कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी साड्याचं वाटप करण्यात आलं, ऑर्केस्ट्रा लावण्यात आला. मतदान तर मागायचं पण उमेदवार कुठल्याच कार्यक्रमाला हजर नव्हता. जेवढे कार्यक्रम ऑर्केस्ट्राचे झाले, बचत गटाचे झाले, महिला मंडळाचे झाले, एकाही कार्यक्रमाला तो हजर नाही. तो म्हणाला मी साडी दिली, तिथं जाऊन मी वेळ कशाला वाया घालू, मी पैसे दिले कशाला पैसे वाया घालू. त्या सर्व गोष्टीचा
आपण या ठिकाणी विचार करण्याची गरज आहे। मुरुमाचा विषय आला, मुरुम हे आपल्या ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा टाकतो। आपण आमदार आणि पालकमंत्र्यांकडून डांबरी रस्त्याची अपेक्षा केलेली होती, परंतु त्यांनी ती पूर्ण न करता मुरुमाचं त्या ठिकाणी कुठंतरी मुरुम टाकायचा आणि आम्ही लई विकास केला म्हणायचं, शेतकरी चिखलात आहेत, आम्ही मुरुम टाकला म्हणायचं। अरे गेल्या 4 वर्षांमध्ये सुद्धा शेतकरी चिखलामध्ये होता, त्यावेळेस सुद्धा पाऊस झाला होता, मग त्यावेळेस तुम्ही मुरुम का नाही दिला? या सर्व गोष्टीचा आपण विचार करण्याची गरज आहे। आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या गावातला कोणाच्या अडचणीचा विषय असेल तर तुम्ही मला अर्ध्या 1 तासात भेटू शकता, परंतु आपल्या निवडून दिलेल्या आमदाराला तुम्ही या ठिकाणी काम करून घेणं तर लांबच राहिलं, त्याच्याकडून त्याची नुसती भेट घेऊन दाखवा, तुम्हाला मी या ठिकाणी बक्षीसच देतो। त्याचा आणि जनतेचा संपर्क नाही, त्याचा आणि नेत्याचा संपर्क नाही, त्याचा 5 वर्षामध्ये कधीतरी आपल्या मतदारसंघामध्ये उगवतात, सकाळी येतात आणि दुपारी निघून जातात, अशी त्यांची परिस्थिती आहे। आणि अशा माणसाला तुम्ही भेटणार कसं? पण असं करून तुम्ही कधी जवळ गेलात तर त्याच्या मागं 1-2 पोलिसाच्या गाड्या असतात, 1-2 CRPच्या गाड्या असतात, 1-2 गुंडाच्या गाड्या असतात, आणि अशा ह्याच्यामध्ये ती ओलांडून तुम्ही त्याला कधी भेटणार, ही खरा प्रश्न आहे। तुम्ही मला कधी फोन करू शकता, कधी भेटू शकता, मी तुमच्या कामासाठी कधी सदैव या ठिकाणी उपलब्ध आहे। हा आमच्यातला आणि त्यांच्यातला फरक आहे, हे मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो। जास्त लांब लचक मी काही बोलणार नाही। 20 तारखेला तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हासमोर आपण बटन दाबून मतदान करावं ही विनंती करतो। 4 नंबरला मशीन ईव्हीएम मशीनच्या 4 नंबरला आपलं त्या ठिकाणी नाव आहे, त्याच्यावर आपण मतदान करावं ही विनंती करतो। मतदानला गेल्यानंतर 2 ईव्हीएम मशीन असतील, पहिल्या मशीनवर आपलं 4थ्या नंबरला नाव आहे। गेल्या अगोदर आपण नीट त्या ठिकाणी 1 मिनिट सर्व चिन्ह पाहावं आणि मग मतदान करावं। घाई गडबडीत केलं तर आपलं मतदान चुकू शकतं, याचा विचार आपण या ठिकाणी करावा। ह्या निवडणुकीमध्ये शिवसेनेची ताकद आपल्या बरोबर आहे, काँग्रेसची ताकद ह्याच्या बरोबर आहे, त्यामुळं नक्कीच या निवडणुकीमध्ये चांगलं मतदान आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे, आपल्या गावातून मिळणार आहे याची मला खात्री आहे। दुपारचे 12 वाजले असताना आपण आम्हाला वेळ दिल्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद।